चंद्रपूर जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वाघ आणि वाघांचा जिल्हा। आता तर देशात वाघांची भूमी म्हणून चंद्रपूर जिल्हा ओळखला जातोय। मात्र याच वाघांच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भीतीच्या सावटाखाली जगावं लागतंय। ते कसं तुम्हीच पहा। जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू। चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांचं भय संपतच नाहीये। आम्ही जगायचं कसं शेतकऱ्यांचा सवाल। चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांचं भय संपतच नाहीये। दररोज जिल्ह्यातील कोणत्या ना कोणत्या भागातून हल्ल्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत, तर कुठे जखमी तर कुठे मृत्यूची वार्ता कानावर पडते आहे। त्यामुळे आता परिस्थिती अशी झाली आहे की शेतकरी शेतात कामाला जाण्याआधी जीवाची भीती बाळगतोय। गेल्या 5 महिन्यात तब्बल 17 नागरिकांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे वाघाचे हल्ले या शेतकऱ्यांवर आणि नागरिकांवर सुरू आहेत त्याकडे लक्ष द्यावं। मूल चंद्रपूर मार्गावर राष्ट्रीय महामार्गावर जर वाघ एखाद्या दुचाकीवर 4 व्हीलरवर जर हल्ला करत असेल, माणसांनी जगायचं तरी कसं, हा यक्ष प्रश्न आता सर्वांसमोर उभे झालेला आहे। माझी विनंती आहे वन विभागाला की तातडीनं या संदर्भात कारवाई करावी। आता परिस्थिती अशी झाली आहे की शेतात जागलीला जाणं म्हणजे मृत्यूला सामोरं जाणं। रात्री शेतावर थांबणं तर दूरच, दिवसा सुद्धा भीतीनं शेतामध्ये पाऊल टाकायला शेतकरी घाबरतोय। रात्री तर आम्ही शेतावर जायची हिंमत करत नाहीये, असं स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आज अजून एका 8 दिवसामध्ये दुसऱ्या शेतकरी महिलेची पण मृत्युमुखी पाहिलेली आहे वाघाच्या। शेतात जाणार तरी कसे? पूरग्रस्त भागामुळे गोंदिया तालुक्याला वडविण्यात आलं। शेती पचून चालली, धान खराब होऊन चालले, पाण्याच्या कारणामुळे कापूस खालतं गळून राहिलं आणि तुम्ही आश्वासन देता। शासनानं काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी करतायत, तर दुसरीकडे वन विभागाच्या वतीनं गस्त आणि पिंजरे लावण्याचे प्रयत्न सुरू असले तरी भीतीचं सावट अद्यापही कायम आहे। शेतामध्ये गावाकडे आणि बाहेर जाणाऱ्या लोकांवर जो हमला आहे वाघांचा, हा सारखा होत आहे आणि म्हणून हे एक संकट आहे। भविष्य काळामध्ये सरकारने, शासनाने, वन विभागाने जर प्रयत्न केला तर निश्चितच वाघांचा मृत्यू आणि विशेषतः मानवांचा जो मृत्यू आहे यांचा मृत्यू निश्चितच कमी होऊ शकतो। यासाठी जिल्ह्यातल्या प्रशासनानं प्रयत्न करायला पाहिजे, वन विभागाने प्रयत्न करायला पाहिजे। वन विभागाकडे तोडगा काढण्याची वाघांचं संरक्षण असलं तरी माणसाचा जीव वाचवणं देखील तितकंच गरजेचं आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।